श्री कृष्ण परब्रह्मणे नमः। श्रीमद्भगवत गीता अथ एकादशोऽध्यायः विश्वरूप दर्शन योगः। विश्वरूप दर्शन योगाचे प्रस्तावना। विश्वरूप दर्शन योग, विश्वरूप योग अशी या अध्यायाची दोन नावे आहेत। ईश्वराच्या एका अंशात संपूर्ण ब्रह्मांड सामावले आहे असे मागच्या अध्यायाच्या शेवटी सांगितले आहे। एका अंशेन स्थितो जगत अशा प्रकारे विभूती ईश्वराचा खंड प्रकाश आहे। आता अनंताचे समग्र दर्शन होईल। खंडापासून अखंडापर्यंत पोहोचणे हीच भक्ती आहे। आता अर्जुन त्या सर्वाधार स्वरूपाचे दर्शन करण्याची इच्छा व्यक्त करतो। तेव्हा या अध्यायाला सुरुवात होते। या अध्यायाच्या पहिल्या ते 14व्या श्लोकापर्यंत विश्वरूप दर्शनाचा उपक्रम आणि 15व्या ते 49व्या श्लोकापर्यंत दर्शन आणि 50व्या ते 55व्या श्लोकापर्यंत उपसंहाराचे वर्णन केले आहे। हरि ओम तत्सत।